लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, ताईंनो पैसे पडायला सुरुवात झाली आहे. न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. ही झाली पहिली बातमी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरी बातमी तर खूप आनंदाची असणार आहे. 1,500 रुपयाचा हप्ता चालू झालेला आहे. ही झाली पहिली बातमी. लगेच सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या पुढे सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. तुम्हाला काही अडचण आल्या तर कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर विचारायचं आहे. चला, सगळ्यात पहिली तुम्हाला न्यूजपेपरची ही बातमी दाखवतो. बघा, लाडक्या बहिणींनो खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेतील पैशासंबंधी मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. बघा, तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की विरोधी पक्ष नेते या ठिकाणी म्हणत आहेत की आम्ही 3,000 रुपये महिन्याला देऊ, 2,000 रुपये महिन्याला देऊ. तर याच्यानंतर एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि थोड्याच वेळापूर्वी हा निर्णय बाहेर आलेला आहे. आदिती तटकरे ह्या सक्रिय झालेल्या आहेत आणि त्यांनी एक मोठी घोषणा या ठिकाणी करून टाकलेली आहे. तर आत्तापर्यंत ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्या प्रत्येक ताईला या ठिकाणी आजपासून पैसे येणार आहेत. काही काही ताईंना आतापर्यंत पैसे पण आले त्या 2-3 दिवसात, पण आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. न्यूजपेपरची ही बातमी आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलंय की लवकरात लवकर सगळ्यांचे पैसे देऊन टाका. बघा, न्यूजपेपरची बातमी, याच्यामध्ये मी स्वतःचं माझं काही सांगत नाहीये. तुम्ही या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये बघू शकता. काय कशा स्वरूपाची बातमी आपण बघूया. पुणे या ठिकाणी पुणेची ही बातमी त्या ठिकाणी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा, झाली आहे अशा स्वरूपात त्यांनी सांगितलंय. तर तुम्हाला आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कुणाकुणाला पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ज्यांना ज्यांना ताईंना पैसे भेटले होते त्या ताईंनी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला पैसे आले आहेत का. किंवा त्यांनी बघा थोड्या वेळापूर्वी हा निर्णय घेतलाय, एक संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. किंवा सकाळी जर कुणाला आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कुणाकुणाला 1,500 रुपये आलेत. कारण की ही न्यूजपेपरची बातमी आहे. आदिती तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. कारण त्यांनी कालच निर्णय घेतलाय, म्हणजे आजपासून पैसे यायला सुरुवात झाली असणार आहे. कुणाकुणाला पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये मला एकदा सांगायचं आहे. 1,500 रुपये आतापर्यंत कुणाला आले आहेत आणि कुणाला 3,000 रुपये, ज्यांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही अशा ताईंना कुणाला भेटलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3,000 रुपये कुणाकुणाला भेटलेत आतापर्यंत, ज्यांना पहिल्या टप्प्यात भेटले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात भेटले नाहीत, तिसऱ्या टप्प्यामध्ये कुणाकुणाला 3,000 रुपये भेटलेत. नाव, गाव, तुमचा जिल्हा, तुम्ही कुठून बोलताय ते सगळं सांगायचंय. फॉर्म अप्रूव्ड कधी झाला होता, नंतर तुम्ही फॉर्म सबमिट कधी केला होता, डीबीटी त्याच्यानंतर केलंय का ती मला डेट सांगायची आहे. कोणत्या बँकेत केलं ते तर सांगितलं तर चांगलीच गोष्ट आहे. या 3-4 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पैसे आले असतील तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे. पण जर पैसे आले नसतील तर आपल्याला चेक करावं लागेल की काय तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम झालाय, तुमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम झालाय. कारण की बघा, न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. तर बघा, त्या न्यूजमध्ये अजून पुढे काय आलं ते बघूया. त्यासोबत लाडकी बहीण योजनेवरून राजकीय कुरघोडींनाही सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी सांगितलं 2 दिवसापूर्वी. बघा, विरोधी पक्षामध्ये पण या ठिकाणी या चर्चा चालू झाली की लाडक्या बहिणीसारख्या आम्ही पण एक महालक्ष्मी काहीतरी योजना आणूया, किंवा त्याच्यामध्ये 3,000 रुपये भेटतील, किंवा 1,500 रुपये भेटतील, 2,000 भेटतील, 1 वर्षांनी परत अजून वाढ होईल. अशा भरपूर साऱ्या या ठिकाणी न्यूज आलेल्या आपण पाहत होतो. कारण की विरोधी पक्षामध्ये पण लाडक्या बहिणीचं या ठिकाणी वारं पेटलेलं आहे. त्याचमुळे बघा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास 2 ते 2.5 हजार रुपये दर महिन्याला देण्याचे आश्वासन दिले आहे. 2-2.5 हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला देणार असं आश्वासन त्यांनी दिलंय. म्हणजे आत्ता बघा तुम्हाला किती रुपये भेटतात, 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात. काही काही त्यांना अजून भेटले नसतील तर त्यांनी सांगायचं आहे. कारण जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये बऱ्याच ताईंना, जवळजवळ 2 कोटी ताईंना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत. आता राहिल्यात एक 40-50 लाख ताई बाकी आहेत, त्यांना पण पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 1-2 दिवसापासून सुरुवात झालेली आहे.
प्रत्येक जिल्ह्याला पैसे आले नसतील तर आपण ते चेक करूया. पण काही काही जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेले आहेत. तुम्हाला आलेत का नाही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. लवकरात लवकर तुम्ही सगळ्या गोष्टी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, खूप छान स्वरूपाची आपण माहिती या ठिकाणी बघत आहोत. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर तुम्ही ज्या ताईंना 3,000 रुपये आत्तापर्यंत भेटले नाहीयेत त्या ताईंना बघा, फॉर्म त्यांनी कधी भरला होता हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, पहिल्या टप्प्यात तुम्ही फॉर्म भरला होता म्हणजे कसं, 31 जुलैच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला होता आणि त्यावेळेस तुम्हाला अप्रुव्हल नसेल आलं तर त्या ताईंना पहिल्या टप्प्यामध्ये काय झाले होते, पैसे मिळाले नव्हते. त्यावेळेस अप्रुव्हल 31 जुलैच्या अगोदर आलं नव्हतं, त्या ताईंना पैसे भेटले नाहीत पहिल्या टप्प्यात. पहिला टप्पा म्हणजे कोणता, 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंतचा हा झाला पहिला टप्पा. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटले नसतील. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 ऑगस्टपर्यंत त्यांनी लिस्ट बनवल्या. 24 ऑगस्टपर्यंत ज्यांचं अप्रूव्ड होतं, ज्यांनी अगोदरच फॉर्म भरले होते, डीबीटी पण आधी कंप्लीट करून घेतलं होतं, तर त्या ताईंना 24 ऑगस्टपर्यंत लिस्ट बनवल्या आणि त्यांना पैसे कधीपासून भेटले, 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशा स्वरूपात त्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटले होते. पण ह्या दुसऱ्या टप्प्यात पण तुम्हाला पैसे भेटले नसतील तर त्या ताईंना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत किंवा आता सुरू पण झाले. 2 दिवसापासून पैसे यायला काही काही ताईंना जिल्ह्यामध्ये, काही काही जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर तुम्हाला पैसे भेटलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये ही सर्व डिटेल्स मला पाठवायची. काय डिटेल्स पाठवायचं, तुमचं नाव मला पाठवा. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म कधी भरला होता ते मला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला होता का तुम्ही जाऊन सुद्धा फॉर्म जाऊन चेक केला. काही काही त्यांना बघा अशामध्ये या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालंय, अप्रूव्डचे मेसेज आले नाहीत म्हणजे मोबाईलवर आले नाहीत, पण त्यांच्या फॉर्मवर जाऊन स्टेटस चेक केलं तर त्याच्यामध्ये त्यांना अप्रूव्ड दाखवतोय. काही काही वेळेस काय होतं, मोबाईलला मेसेज येत नाहीत, सर्व्हर हँग असल्यामुळे, सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे काही काही त्यांना मोबाईलवर मेसेज जरी नसेल आला तर त्यांनी फॉर्मवर जाऊन चेक करायचं आहे की त्यांना ते स्टेटस दिसत आहे का, अप्रूव्ड आहे का, पेंडिंग आहे का, रिव्ह्यू आहे का, रिजेक्टेड आहे का, हे ते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात. जर अप्रूव्ड असेल तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटतील, लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट मला सांगायची आहे, तुम्हाला तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह कधी केलंय. तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह करणं म्हणजे तुमच्या आधार कार्डवर ते ॲक्टिव्ह दिसणं असतं. तुम्ही जाऊन फक्त बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरला याला डीबीटी म्हणत नाहीत, लक्षात घ्या. बऱ्याच अशा बँका आहेत ज्यांना डीबीटी केल्यानंतर पण एक 10-15 दिवसानंतर ते ॲक्टिव्ह होतं. म्हणजे असं जर तुम्ही असेल, कोणत्या कोणत्या बँका आहेत, भरपूर साऱ्या अशा बँका आहेत की त्यांना 3-4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये ॲक्टिव्ह होतं. पण काही काही बँकेमध्ये 10 ते 15 दिवसानंतर ते ॲक्टिव्ह दिसतं. कुठं, आधार कार्डवर जाऊन चेक केल्यानंतर. पण जर तुम्ही पोस्टामध्ये जर अकाउंट काढलं असेल तर 1 ते 2 दिवसामध्ये पण काही काही ॲक्टिव्ह होऊन जातात. तर तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये डीबीटी केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मोठा निर्णय सरकारचा झालेला आहे. ही गोड बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. पहिली गोष्ट आहे. दुसरी बातमी अजून बाकी आहे. दुसरी अपडेट पण खूप महत्त्वाची आहे. ती पण गोड बातमी तुम्हाला मी सांगणारच आहे. पुढचं गोष्ट म्हणजे तुम्ही जिल्हा कोणता आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बऱ्याच ताईंना काय झालेलं आहे, जिल्ह्यानुसार पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे. जिल्हा तुमचा कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील, पहिल्या टप्प्यात असतील, दुसऱ्या टप्प्यात असतील, तर 3,000 मिळाले असतील तर त्या ताईंनी मला सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या टप्प्यात पैसे भेटले, कोणत्या तारखेला भेटले. म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या कोणत्या तारखेला भेटले, दुसऱ्या टप्प्यातल्या कोणत्या तारखेला भेटले. कारण की त्यानुसार पैसे यायला सुरू झाले. काही काही ताईंना बघा लगेच पैसे आलेत. म्हणजे ज्यांनी जे अगोदर फॉर्म भरले होते, अप्रूव्ड अगोदर झाले होते, त्यांना तिसरा हप्ता यायला सुरुवात झाली. म्हणजे 1,500 रुपये यायला त्यांना सुरुवात पण झाली आहे. न्यूजपेपरची बातमी आहे किंवा आज संध्याकाळपासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल. जर नाही आले तर आपल्याला काळजी करावी लागणार आहे, चेक करावं लागणार आहे की तुमचे जॉईंट अकाउंट तर नाही आहे, डीबीटी तुमचं ॲक्टिव्ह तर नाही आहे, किंवा तुम्ही जे डीबीटी
ॲक्टिव्ह अकाउंट होतं त्याला तुम्ही डिॲक्टिव्ह करून दुसरं अकाउंट उघडलंय का, किंवा तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतोय, त्या योजनेच्या लाभामुळे ही योजना बंद पडली आहे का, तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करावं लागेल. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तुम्ही दुसरी काही तुमची ज्या ताईंना 3,000 भेटले त्यांना असं सांगायचं आहे की तुमची दुसरी योजना काही चालू आहे का, या योजनेव्यतिरिक्त ज्याच्यामध्ये 1,500 रुपयेपेक्षा जास्त तुम्हाला पैसे भेटतात, कारण त्या ताईंना ह्या योजनेचा मग लाभ भेटणार नाही. सरकारचे मोठा निर्णय घेतलेला आहे, हा लक्षात घ्या. तुम्ही आत्तापर्यंत कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि दुसरी गुड न्यूज ही आहे की तुम्हाला भाऊबीजेपासून पैसे वाढवणार आहेत सरकार, लक्षात घ्या. गुड न्यूज आहे, तुमचा 1,500 रुपयाचा हप्ता दिवाळीनंतर तुम्हाला वाढणार आहे. 1,500चा 2,000 होण्याची शक्यता 100% आहे. मंत्रिमंडळामध्ये हे चर्चा सुरू आहे, कारण विरोधी पक्षामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. विरोधी पक्षामध्ये त्यांच्या घोषणा चालू आहेत की आम्ही वाढवून देऊ. त्याच्यामुळे या सरकारने देखील, शिंदे सरकारने देखील आता काय केलेलं आहे, हा हप्ता 2,000 करण्याचे घेतलेलं आहे. तर ती पण तुम्हाला मी गुड न्यूज थोड्या वेळात सांगणारच आहे सविस्तर स्वरूपात, कारण मंत्रिमंडळाची त्याच्यावर चर्चा चालू आहे. तर अशा स्वरूपाच्या 2 गुड न्यूज सांगितल्या. बघा, व्हिडिओ खूप छान स्वरूपात मी तुम्हाला बनवत आहे. लाईक करायचा व्हिडिओ, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्या बघत आहेत. सगळ्यांनी या दादासाठी एक लाईक करायचं आहे व्हिडिओला, आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. खूप छान छान माहिती तुम्हाला देत आहे. आणि पैसे आलेत का नाही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आज आपण इथेच थांबूया, भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तुमचे काही प्रश्न असतील ते सगळ्यांची उत्तर मी देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.